नमस्कार मंडळी. रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड ऑडिओ व्हिज्युअल बुलेटिन क्रमांक 11. आज 18 सप्टेंबर 2025. रोटरी वर्ष 25-26मधील ही आपली पहिलीच क्लब असेंब्ली. मागील 3 महिन्यात आपल्याकडे झालेल्या विविध प्रोजेक्ट्सचा आणि कार्यक्रमांचा आज आपण आढावा घेऊ. तसेच आगामी काळात होणाऱ्या प्रोजेक्ट्स व प्रोग्राम्सबद्दल माहिती पण करून घेऊ. मागच्या गुरुवारच्या म्हणजे 11 सप्टेंबरच्या सभेत रोटेरियन महेंद्र शहा आणि ॲन कल्पना शहा यांच्याबरोबर आपल्या क्लबने एक आगळा वेगळा तंबोला खेळला. त्यासाठी महेंद्र कल्पनाने खूप कष्ट घेतले होते. विविध क्षेत्रातले व्यावसायिक, कारखानदार, धार्मिक, आध्यात्मिक गुरु, खेळाडू, संगीत अशा विविध क्षेत्रातले व्यक्ती आणि तसंच ऐतिहासिक वास्तू यांचे 100 असे फोटो एनलार्ज करून आपल्या क्लबच्या हॉलमध्ये बाहेरच्या पॅसेजमध्ये अगदी जागा मिळेल तिथे रँडम नंबरने लावले होते. मग सगळ्यांना एक उत्तरपत्रिका दिल्या ज्यावर वेगवेगळ्या चौकोनात रँडम असे नंबर होते आणि त्यांचा प्रश्न मात्र एकच होता. तुमच्या उत्तरपत्रिकेत ज्या चौकोनात जो नंबर आहे त्या नंबरचा फोटो शोधा, ओळखा आणि त्याचं नाव लिहा. सगळ्यांची खूप पळापळ झाली, चिटिंग झालं आणि कॉपी पण झाली. अखेर ह्या तंबोलात पहिला क्रमांक रोटेरियन स्वाती पाटील, दुसरा रोटेरियन राजन देशपांडे आणि तिसरा रोटेरियन अविनाश जोशी यांनी क्रमशः पटकावले. या कार्यक्रमाचे विवेचन रोटेरियन गिरीश सहस्रबुद्धे यांनी अतिशय मार्मिक आणि खुमासदार केले आहे. यांच्या बाबतीत खूप आक्षेप आहेत, ते आपण ऐकून घ्यावे. पहिली गोष्ट, सरळपणाचा अभाव. पहा, ही उत्तरपत्रिका पहा. सरळ एक क्रमाने नंबर द्यायला पाहिजेत का नाही? 11 नंतर 42, मग 52, मग 82 असे काही क्रमाने नंबर दिलेले आहेत. बरं, अहो पण हौजीला मला असं सैरा वेळेला फिरायला लागत नंबर करू नंबर हे सगळे त्या क्रमाने लावले असते की नाही? किती सोपं झालं असतं नाही. माणसं इकडं तिकडं अशी कावरेवारी केलेली फिरतायत. तुला सापडला का? तुला तो सापडला का? मला हा शोधत असं काकून तिला येऊन जो तो ज्याला त्याला विनवतो आहे. हे अशी अवस्था तरी आमच्या सगळ्यांची करून टाकली. तिसरी गोष्ट, शिस्तीचा अभाव. रोटरीची मीटिंग म्हणजे कशी शिस्तीत व्हायला पाहिजे. इथे जे चार्टर मेंबर आहेत ते सांगतील की किती गंभीरपणाने आपल्या मीटिंग यापूर्वी पार पडत आलेल्या आहेत. आणि आता हे काय 40 मिनिटं इथे अनावर असा धुमाकूळ माजलेला होता. आणि तोही केव्हा तर आपल्या ग्रेट ॲडमिन आणि सध्याच्या तात्पुरत्या सेक्रेटरी या एका मोठ्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्या समोर शिक्षण दिली असा धुमाकूळ घालत होते आणि काही त्यात सामील झालेले होते. तुम्हाला सांगतो, मला फार वाईट वाटलं. आलो ना तिकडे आलो. पुढचा हे असं म्हणाले होते की आमचे खूप डोळे इथे देखरेख. आता आम्ही अनेक चांगल्या लोकांनी आम्ही आहोत. अनंत सरदेशमुख आहेत, त्यांनी ऑफर दिली होती की आम्ही तुमचे हस्तक म्हणून काम करू. पण नाही आमची निवड केली. त्याचा परिणाम असा झाला की मास कॉपी असा एक नवीन रोटरी पॅटर्न प्रस्थापित झालेला आहे आज. हेही गैरप्रकार असे अतोनात झाले तुम्हाला सांगतो मित्रांनो. याचं आम्हाला अतिशय वाईट वाटलेलं आहे. ही परीक्षा रद्द करण्यात आली. आंदोलन करायला लागलं. आमची तयारी आहे. मित्रांनो, असंही बघा की अशा तऱ्हेने सामुदायिक आभार मानण्याचा कार्यक्रम तरी झालेला होता.
एकच माणूस इथे येऊन ठराविक शब्दात आभार मानत असेल, त्याच्यावेळी आज केवढा संवाद झाला आभाराच्या निमित्ताने. त्यानंतर पहचान कौन या कार्यक्रमाला साजेशी रोटेरियन गिरीशने आधीच टाकलेल्या चारोळीमुळे रंगत आणलेली खासम खास अशी चायनीज आणि बर्गर आणि कपकेकचा आस्वाद सर्वांनी घेतला. आपल्या क्लबची मान्सून ट्रिप अंजनवेल ॲग्रो टुरिझम येथे रविवारी 14 सप्टेंबरला अरेंज केली होती. सकाळी साधारण 9:30 वाजता सर्व मंडळी एकंदर 13 गाड्यातून मुक्कामस्थळी पोहोचली. सुरुवातीस तासभर सकाळच्या नाश्त्याचा प्रोग्राम होता. चविष्ट मिसळपाव, पोहे, फक्कड चहा आणि नारळ बर्फी असा बेत होता. मग पुढील 1.5 तास निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ॲग्रो टुरिझम सेंटरच्या टूरचा कार्यक्रम होता. पावसामुळे हिरवागार झालेला परिसर, शेजारूनच वाहणारा झरा, शेतातील तांदळाची लागवड आणि हिरव्यागार निसर्गाचे सान्निध्य यामुळे इथला फेरफटका अविस्मरणीय ठरला. तेथील व्यवस्थापक श्री जगताप यांनी सेंटरची स्थापना आणि गेल्या काही वर्षातील तेथील प्रगती याबद्दल माहिती सांगितली. तसेच तेथे असलेले जुने चिंचेचे झाड आणि त्यावर राहणारे भूत याबद्दलची आख्यायिका सांगण्यासही ते विसरले नाहीत. दुपारी 12:30 नंतर प्रोग्राम होता विविध खेळांचा. त्यात अंजली कोरे, सुजाता आणि संजीव करंजकर यांनी अरेंज केलेले खेळ सर्व वयस्कर तरुणांनी भरपूर खेळून घेतले. पुरुष आणि स्त्रिया यातील लगोरीचा सामना चांगलाच रंगला. तसेच ओंजळीभर पाण्याची महती काय असते हेही सर्वांना कळून चुकले. खेळानंतर थकून भागून गेलेल्या मंडळींनी चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. पिठलं भाकरी, राजमा, भरल्या वांग्याची भाजी, कांद्याची चटणी, चिकन आणि शेवयाची खीर असा भरगच्च मेनू होता. जेवणानंतर सर्वांनी जवळच असणाऱ्या चिन्मय मिशन सेंटरला भेट दिली. स्वामी चिन्मयानंदांचे तत्वज्ञान आणि उपदेश या सेंटरमध्ये चित्ररूपात दर्शवले आहेत. तसेच आत्मचिंतन आणि आत्मदर्शन घडवून देणारी चिन्मय वाटिका सुद्धा सर्वांना खूप भावली. तर काही जणांनी तेथे असणाऱ्या गणेश मंदिराला भेट दिली, तर काहींनी हाडशी येथे असणाऱ्या श्री सत्यसाईबाबांच्या मंदिरासही भेट दिली. तर बाकी सर्व मंडळी पावसाची चिन्हे असल्याने परतीच्या मार्गाला लागले. अशा प्रकारे आपल्या क्लबची ही मान्सून ट्रिप ही केवळ धमाल आणि कमाल अशी होती. त्यासाठी अनघा आणि हेमंत तलाठी, सुजाता आणि संजीव करंजकर व मृदुला जोशी यांनी भरपूर मेहनत घेतली. त्यासाठी या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुम्हालाही उत्सुकता असेल ना पुढील 2 कार्यक्रमांविषयी? 25 सप्टेंबर नवरात्री निमित्त नवदुर्गा या कार्यक्रमाअंतर्गत दिलासा कार्यशाळा प्रौढ मतिमंदांसाठीच्या असलेल्या कार्यशाळेच्या मुख्याध्यापिका मेघना जोशी व गेली 10 वर्षे हिंदू महिला सभा या संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया तांबले यांच्याशी बातचीत होईल. 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त आपली मीटिंग होणार नाही. वाढदिवस शुभेच्छा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी. 20 सप्टेंबर रोटेरियन अंजली कोरे यांचा वाढदिवस. 21 सप्टेंबर वैशाली डबीर यांचा वाढदिवस. 21 सप्टेंबर रोटेरियन मधुरा जोशी यांचा वाढदिवस. 22 सप्टेंबर रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट अनंत सरदेशमुख यांचा वाढदिवस. 22 सप्टेंबर सुलभा सिधये यांचा वाढदिवस व 25 सप्टेंबर अंजली बांदल यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लब कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिन मध्ये.
धन्यवाद.